महाराष्ट्र मायनिंग कॉर्पोरेशन संचालित कोल वॉशरीच्या करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक बंटी शेळके यांनी केला आहे। यासोबतच गुप्ता कोल लिमिटेड या कंपनीवर प्रतिबंध असतानाही कंपनीच्या सोबत कोट्यावधीचा कोल वॉशरीचा करार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। याच्याबद्दल त्यांनी सरकारवर ताशेरे देखील ओढले आहेत। कोल वॉशरीमधला कोळसा जो आहे, जर कोल वॉशरीमध्ये तुम्ही कोल वॉश करून आले आणि त्याच्यानंतर पण महाजिनकोमध्ये आपण जो कोल सप्लाय आपण जे करून आले तर 60% त्याच्यामध्ये ॲश कशी काय? अरे बा, मग कोल वॉशरीचं जरूरत काय? आणि कोल वॉशरी राहिल्यानंतर मग त्या कोल वॉशरी तुम्ही बंद करत का बरं नाही? राहिली गोष्ट हे ब्लॅकलिस्टेड सारख्या या ब्लॅकलिस्टेड कंपनी महामिनरल सारख्या ज्या कंपनी होत्या, या कंपनींना तुम्ही यांच्यासोबत ॲग्रीमेंट केले का बरं नाही? केले का बरं? आणि केल्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ त्यांच्यावरती आता 650 करोड रुपयाची थकबाकी आहे। किती? 650 करोड रुपयाची थकबाकी आहे। कारण की आता त्यांना जेवढा कोळसा द्यायचा होता तेवढा कोळशाची पूर्तता त्यांनी केली नाही। त्याचं जवळजवळ 250 करोड रुपयाचा कोळसा जो आहे तो त्यांनी विकलासुद्धा। 2021मध्ये आपण जर बघितलं असेल तर 2021मध्ये जवळजवळ 2000 करोड रुपयाचा कोळसा जो आहे, 2000 करोड रुपयाचा कोळसा रॉ कोळसा आहे बा म्हणून या सर्व ज्या वॉशरीज ज्या चालून राहिल्या या वॉशरीजच्या माध्यमातून जो आहे हा कोळसा विकला गेला बाहेर खुल्या बाजारामध्ये। आणि हे सर्व या भारतीय जनता पार्टीला म्हणा, सरकारला म्हणा, सर्व गोष्टी घ्यात आहे। घ्यात राहिल्यानंतर हा पैसा चालला कुठे? हा पैसा RSSमध्ये चालला का? पैसा भारतीय जनता पक्षामध्ये चालला का? तर आमचा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय आपल्या राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्रीजी हे सर्व याच्यामध्ये शामिल आहे। AK लॉजिस्टिक आणि नायर कोल म्हणून आहे, तर या लोकांना मॅनपॉवर सप्लाय महाजिनकोच्या माध्यमातून जे आहे मॅनपॉवर सप्लाय करण्याचं काम एक ॲग्रीमेंटमधलं एक टेंडर निघालं 148 करोड, म्हणजे त्याच्यामध्ये नायर कोल जे आहे त्यांना पात्र ठरवण्याकरता तशा पद्धतीचं ॲग्रीमेंट ते बनवण्यात आलं होतं। 148 कोटीचा हा कंत्राट झाला, 50 करोड रुपयाचा त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह आहे आणि बाकीचा जो जेब खर्च, शेत खर्च, छो खर्च जो राहतोय हा खर्चही वेगळा आहे। म्हणजे जवळजवळ समजा 200-250 करोड रुपयाचा हा सर्व जो गैरव्यवहार आहे। कारण की 260 कर्मचारी लागत होते, 160च कर्मचारी आहे, 130च कर्मचारी आहे, तर बा 130 कर्मचारी आहे कुठे? 5 महिने होऊन गेले आणि प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 12 करोड 15 करोड रुपये त्यांना देऊन राहिले, कोणाचा पैसा आहे?